के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या लेक्चर सिरीजपासून नागपूर ग्रामीणचा पेपर घेतलेला आहे, त्याच्यानंतर पुणे ग्रामीणचा पेपर घेतलेला आहे. नागपूर ग्रामीणचे साधारणतः 9 पाठ झालेले आहेत, पुणे ग्रामीणचा जो पेपर आहे त्याचे साधारणतः 8 पाठ झालेले आहेत. हे सुरुवातीला तुम्ही पाहून घ्या, मी काय लॉजिक वापरलेले आहे, ऑप्शन कशा पद्धतीने एलिमिनेट केलेले आहेत आणि त्या पद्धतीने आपली ही सिरीज पुढं चालू आहे. आपले कितीतरी नामवंत असे बुक्स आहेत. पोलीस कॉन्स्टेबल 2023 जेवढे सगळे जे काय 78 पेपर झाले होते ते उत्तरं आणि स्पष्टीकरण या सगळेच्या सगळे याच्यामध्ये दिलेले आहेत. 38 प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा व ग्रामीण शहरी पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका ह्या चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका या SRPFच्या आणि 10 प्रश्नपत्रिकांचं सविस्तर विश्लेषण स्पष्टीकरण चालू घडामोडी सहित दिलेलं आहे. त्याच्यानंतर हे आपलं दुसरं पुस्तक आहे 93वी आवृत्ती. याच्यामध्ये संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल अगदी सगळेच्या सगळे 7000 प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपात दिलेले आहेत. पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका याच्यामध्ये आहेत, 5 आदर्श प्रश्नपत्रिका. त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल याच्यामध्ये 40 प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे चालू घडामोडीसह. त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल 2022-23 याच्यामध्ये 25 निवडक प्रश्नपत्रिकांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे. त्याच्यानंतर जे चालक शिपाई भरतीसाठी फॉर्म भरतात त्यांच्यासाठी वाहतुकीचे 450 MCQ आणि 2019च्या साधारणतः 20 प्रश्नपत्रिका आवश्यकता स्पष्टीकरणासह आणि रंगीत स्वरूपात वाहतुकीची जे काही चिन्हे रोड मॅप आहेत, त्याच्यानंतर जे काही कायदे आहेत हे रंगीत स्वरूपात या बुकमध्ये दिलेले आहेत. त्याचबरोबर हे अजून एक बुक आहे पोलीस चालक शिपाई भरती परीक्षा, ज्याच्यामध्ये मोटार वाहन चालवण्याचे वाहतूक विषयक कायदे व नियम आणि जवळपास 650 MCQ आणि 21 प्रश्नपत्रिकांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे. आणि मग आपण पाठीमागच्या लेक्चरपासून पुणे शहर आयुक्तालयाचा पेपर बघत होतो. तर हा पेपर तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की ह्या पेपरचं वैशिष्ट्य असं आहे की आपण नागपूरचा पेपर बघितला, त्याच्यामध्ये काय होतं की नागपूरच्या पेपरमध्ये आपल्याला असं दिसलं की बाबा पॅटर्न जे काय ते मराठी झालं की जीके झालं की मध्येच परत अंकगणित, परत मराठी जीके अंकगणित आणि बुद्धिमत्ता असा पॅटर्न ते एकमेकांमध्ये काय करतायत की मिक्स करतायत. सेम त्याच धर्तीवरती 2018चा झाल्यानंतर 2023चा पुण्याचा पेपर बघितला, तो पण त्याच धर्तीवरती तसाच फ्रेम केलेला आपल्याला दिसला. म्हणजे पॅटर्न कसा अल्टरनेट पॅटर्न. पण पुणे आयुक्तालयाचा मध्ये त्यांनी पॅटर्न ठेवताना काय केलं की बुद्धिमत्तेनं स्टार्ट केलं आणि बुद्धिमत्ता अशा लेव्हलला म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं येऊन जर विचार केला तर टप लेव्हलला जे काही MCQ आहेत ते MCQ सुरुवातीलाच एकदम फ्रेम केले. म्हणजे सुरुवातीचेच एक 10-15 क्वेश्चन अशा पद्धतीनं फ्रेम केलेत की विद्यार्थ्याचा कॉन्फिडन्स गेला पाहिजे. मला विद्यार्थ्यांना एक असं सांगायचं की आपलं मेरिट 100 आउट ऑफ 100 लागणार नाहीये, लक्षात घ्या. सुरुवातीला तिथूनच सुरुवात करायची. सपोज म्हणजे क्वेश्चन पेपर सोडवण्याचं काय, सुरुवातीला मराठी उचलायचं, 25 आउट ऑफ 25 मार्क तिथं हातात घ्यायचे, कॉन्फिडन्स वाढवायचं. कॉन्फिडन्स वाढवल्यानंतर मग तुमचा जो काय स्ट्रॉंग झोन असेल, जसं एखाद्याचं गणित स्ट्रॉंग झोन असेल, तुम्ही गणित अगोदर सोडवा, नंतर जीकेला हात घाला आणि मग लास्टला बुद्धिमत्ता ठेवा. तुमच्या ह्याच्यावरती तुम्हाला मार्क्स घ्यायचेत, आपल्याला टप्प्याटप्प्यानं मार्क्स घ्यायचेत. आणि गणितातला जरी एखादा प्रॉब्लेम आला, गोल करा, बाजूला चाला, पुढे चाला. आता या पेपरला आपण सुरुवात केलेली आहे पाठीमागच्या, आता 13 नंबरच्या क्वेश्चन पर्यंत आपण आलो होतो. तर पाठीमागचे जे काय क्वेश्चन आहेत हे आपण बघितलेले आहेत. तर 13 नंबरच्या क्वेश्चन पर्यंत हा 13 नंबरचा क्वेश्चन आहे. काय 13 नंबरच्या क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे, पझल लिहिलेले, पझल म्हणजे कोड, ज्याला मराठीमध्ये कोडे असं म्हणतात. कोड्यामध्ये काय केलेलं आहे हे तर त्यांनी सांगितले, प्रश्न क्रमांक 11 ते 13 अशा पद्धतीचं पझल दिलं. ह्याच्या 100% तुमचा वेळ जाणारच आहे. बघा, लक्षात घ्या, सुरुवातीलाच पझल टाकले 11 ते 13 म्हणजे 3 प्रश्न ह्याच्यावरती आहेत, नो डाऊट. ठीक आहे, म्हणजे बेनिफिट 100%. एकच प्रश्न जर असता तर 100% जास्तीत जास्त वेळ एक्झामिनरला तुमचा घालवायचा होता. पण सुरुवातीलाच हा प्रश्न घेऊ नका. तुम्ही प्रश्न बघा ना, त्याची लेंथ बघा केवढी, एवढं त्याचं एक्सप्लेनेशनच आहे.
इथपर्यंत त्याचं एक्सप्लेनेशनच आहे. इथून पुढं 11 नंबरचा क्वेश्चन, परत 12 नंबरचा क्वेश्चन आणि 13 नंबरचा क्वेश्चन याच्यावरती आलेले. मग 11, 12, 13 10 नंबरपर्यंत आपण आलो होतो. मग 11, 12, 13 असे क्वेश्चन जर ह्याच्यावरती जर ठेवले असेल तर तुम्ही बघा 100% हे वेळ खाऊ प्रोसेस आहे. गोल करा तिथं पेपरमध्ये, गोल करा आणि पुढं चाला, पुढचा क्वेश्चन अटेम्प्ट करायचा, रिटर्न फिरून माघारी यायचा. अशा क्वेश्चन वेळ घालवायचा नाही. सुरुवातीला सोपं पटापटा 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 उचलायचं. आपल्या वेळेचं नियोजन आपल्याला परफेक्ट असलं पाहिजे. आता बघा हा प्रश्न सोडवताना काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे. याला तुम्ही म्हणताल की काही ट्रिक वगैरे असं काही सांगा, तर तसं काय ह्याला ट्रिक वगैरे असणार नाही. तुम्हाला हा प्रश्न सोडवावाच लागणार आहे. पण हा प्रश्न सोडवत असताना क्वेश्चनची लेंथ वाढवलेली, डिफिकल्टी वाढवलेली नाही. क्वेश्चनची लेंथ वाढवली, फक्त लांबी वाढवली, पण त्याचा हार्डनेस वाढवलेला नाही. मग आता हा क्वेश्चन काय करायचा, काळजीपूर्वक एक 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 लाईन व्यवस्थित वाचत यायचं. आपल्याला हे क्वेश्चन बघितला की लगेच कळतं की सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आहे. काय म्हटलंय की 8 मित्र अष्टकोनात बसलेले आहेत. कसे बसलेले आहेत? अष्टकोनात बसलेले आहेत. म्हणजे 8 मित्र, अष्ट म्हणजे किती? 8च. 8 मित्र अष्टकोनात बसलेले. उद्या चौकोनाचा प्रॉब्लेम देतील, सर्क्युलर टेबलला 6 जण मित्र बसलेत म्हणतील, किंवा सर्कललाच 8 मित्र बसलेले म्हणतील, सर्कलला 6 मित्र बसलेले म्हणतील. आपल्याला सर्कलला बसू, टेबलला बसू, षटकोनात बसू, अष्टकोनात बसू, आपल्याला ते कोण, षटकोन, चौकोन तसलं काय काढायचं नाही. सरळ काय करायचं, किती जण बसलेत? 8 जण बसलेत. मी सरळ 8 लाईन मारणार. पहिल्यांदा अधिक काढणार आणि 2 फुल्या अशा मारणार. बसले 8च्या 8 जण मी बसवले. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. पुढं काय म्हटलंय, मेन म्हणजे काय असतं, हे 8 जण तुम्ही बसवले, खाली 4, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 बसले. आता बघा ह्याच्यामध्ये चौकोन, षटकोन वगैरे असं काही काढायचं नाही, तिथं वेळ घालवायचा नाही. सरळ अधिकचं चिन्ह मारायचं आणि 2 क्रॉस अशा मारायच्या की जेणेकरून 8च्या 8 बसले. उद्या जर तुम्हाला सांगितलं की नाही बाबा तुमचे 6 जण बसवा, बघा जर तुम्हाला जर सांगितले की 4च जण बसवा, तरी पण मी 4 जण तसेच बसवले असते. कसे? झाले माझे 4 जण बसले समोरासमोर, जेणेकरून येतील अशा पद्धतीनं बसवायचे. उद्या जर मला सांगितलं असतं की 6 जण बसवा, मी अशा 2 रेषा मारल्या असत्या आणि एक अशी लाईन मारली असती. 6 हे बसले माझे 6 जण, इथं बसले माझे 4 जण. बघाची ज्या डायग्राम काढली होती त्याच्यामध्ये 8 जण. मग आता बघू काय म्हणताय की 8 मित्र अष्टकोनात बसलेले आहेत. व्यवस्थित बारकाव्यानं बघायचं की बसवता कसे येतील. सुरुवातीला तुम्हाला मी सांगितलं की झाल्या 8 जण बसलेले असून विजयच्या डावीकडे 3रा अमोल आहे. आता या प्रॉब्लेम मध्ये पहिल्याच वाक्यामध्ये दिलेलं असतं की ते 8 जण बसलेत, पण 8 जण केंद्राकडे तोंड करून बसलेत का बाहेरच्या बाजूला तोंड करून बसलेत, हे जास्त महत्वाचं आहे. केंद्रबिंदू आपला आहे हित, ह्याला म्हणायचं हित केंद्र. जर काहीच दिलं नसेल, बघा ह्या प्रॉब्लेम मध्ये ते केंद्राकडे तोंड करून बसलेत का बाहेरच्या बाजूला तोंड करून बसले असं काहीच दिलेलं नाही. जर तसं जर दिलेलं नसेल तर सरळ सरळ मानायचं. काय मानायचं? मी काय म्हटलं? मानायचं काय की केंद्राकडे तोंड आहे, केंद्राकडे तोंड आहे. कधी ज्यावेळेस काहीच दिलं नसेल त्यावेळेस असंच मानायचं की त्यांची तोंड कुठं आहेत? केंद्राकडं. लगेच बाण काढूनच घ्यायचे, बाण काढून घ्यायचे केंद्राच्या दिशेने. झालं. मी 8च्या 8 पॉइंटला बाण कुठं काढलेत? आता केंद्राकडे काढलेले आहेत. बघा इथं माझा केंद्र आहे आणि 8च्या 8 ह्याला बाण केंद्राकडे काढलेत. जर त्यांनी असं सांगितलं असतं की बाहेरच्या बाजूला तोंड करून बसलेत तर बाकी मी बाहेरच्या बाजूला काढलं असतं. बघा लक्षात घ्या, जर त्यांनी काहीच दिलं नसेल तर जास्त डोकं लावायचं नाही. सरळ सरळ ते केंद्राकडे बघतात, ह्या केंद्रबिंदूकडे बघतात. बघा ना, आता सपोज आपण 4 मित्र टेबलवरती असं बसलो, बघेल कुठं? मध्ये बघेल ना. असं समजा टेबलच्या भोवती, टेबलच्या 4 कॉर्नरला आपण 4 मित्र बसलोय. आता बघणार कुठं? मध्ये पाण्याची बाटली ठेवली तर बघणार कुठं? आतल्या बाजूला ना, आतल्या बाजूला. तसंच गोल टेबल असेल, मध्ये पाण्याची बाटली ठेवली तरी कुठं बघणार? मध्येच बघणार. म्हणजे काय की जनरली माणूस कुठेच बघत असतो?
केंद्राकडेच बघत असतो, मधल्या ठिकाणी बघत असतो. परंतु जर एक्झामिनरला थोडा क्वेश्चन हार्ड करायचं म्हटलं, हार्ड म्हणण्यापेक्षा डावी उजवी बाजूमध्ये जर विद्यार्थ्याला कन्फ्यूज करायचं असेल तर एक्झामिनर काय करतो की केंद्राच्या बाहेर बघतोय, म्हणजे बाहेरच्या दिशेने आहे त्यांची तोंड असं सांगतो. इथं दिलं नाही तर सरळ सरळ त्यांची तोंड कुठे आहेत, केंद्राकडे आहेत असं समजून चालायचं. आता पुढं काय म्हटलंय, पहिली लाईन बघा, इथं बघा सांगितलंय विजयच्या, कोणाच्या, विजयच्या, विजयच्या डावीकडे तिसरा अमोल बसलेला आहे. आता तुम्ही म्हणताल विजयला कुठं दाखवाल, या 8 पैकी कुठंही विजयला दाखवा. काय मी म्हटलं, या 8 पैकी ह्या डायग्राम मध्ये या 8 पैकी विजयला कुठेही दाखवा. मी काय करेन की विजयला या ठिकाणी दाखवेल, विजयला या ठिकाणी दाखवेल. मी सुरुवातीला विजयला या ठिकाणी दाखवलं. आता काय करेन, त्यांनी काय म्हटलंय की विजयच्या डावीकडे तिसरा अमोल बसलेला. कुठं बसलेला आहे, तिसरा. मग बघा विजयला आपण जिथं ज्या ठिकाणी विजयला बसवलेला आहे, इथं मी खाली तळात बसवला, त्याची डावी, आता आपल्याला तिथं बसवायचं असं समजायचं. तर माझ्या हाताची ही जी काय बाजू झाली, ही झाली डावी आणि ही खायची झाली उजवी. ही उजवी आणि ही डावी. काय म्हटलंय, डावीकडे तिसरा, डावीकडे तिसरा. मग बघा इथं पहिला, दुसरा आणि तिसरा, या ठिकाणी कोण बसलाय, तिसरा अमोल बसलेला आहे. म्हणजे इथं कोण बसलाय, अमोल बसलेला आहे. तुम्ही 1 2 3 असे आकडे टाकायचे नाहीत. बघा हा विजय, इथं मी विजयला बसवला, विजयची डावी बाजू आत बघतोय ना, इथं आतमध्ये बघतोय तो, इथं केंद्राकडे बघतोय आत. जर तो बाहेर बघत असता तर त्याची डावी बाजू उजवी बाजू चेंज झाली असते. आता ही त्याची, आपली जी डावी असणार आहे तीच त्याची डावी असणार आहे आणि आपली जी उजवी असणार आहे तीच त्याची उजवी असणार आहे. अशा पद्धतीने मी त्याला बरोबर तळात बसवला, जाणून बुजून. तळात बसवल्यानंतर मला डावी बाजू करायला सोपं जाईल, उजवी बाजू करायला सोपं जाईल. माझी जी डावी असणार तीच विजयची पण डावी असणार, कारण विजय कुठं बघतोय, केंद्राकडे बघतोय. आता बघा डावीकडे तिसरा, पहिला, दुसरा, तिसरा झाला, इथं अमोलला बसवला. बरं, पुढे काय म्हणतंय, व अमोलच्या उजवीकडे, अमोलच्या कुठं, उजवीकडे. आता अमोल, आता बघा अमोल हिथं बसलाय, बरोबर का, अमोल हिथं बसलाय. अमोलची ही झाली उजवी बाजू, ही काय झाली, उजवी बाजू. नीट लक्षात घ्यायचं, डावी उजवी करता आलं पाहिजे, तिथंच सगळा विषय आहे. अमोलची उजवी बाजू, अमोलच्या उजवीकडे दुसरा रहीम बसलेला आहे. म्हणजे अमोलची ही झाली उजवी बाजू, मग अमोलचं हित पहिला, अमोलच्या उजवीकडे दुसरा रहीम बसलेला आहे. म्हणजे ही झाली पहिली आणि ही झाली दुसरी. इथं कोण बसलेला आहे, रहीम बसलेला आहे. झालं, मला रहीम मिळाला, रहीम मिळाला. अमोलच्या उजवीकडे रहीम बसलेला आहे. बर, किशोरच्या समोर रहीम असून, किशोरच्या समोर रहीम असून मला रहीम मिळाला. रहीमच्या एक्झॅक्ट समोर कोण बसलेला आहे, किशोरच्या रहीम असून झालं, मला किशोर पण मिळाला. म्हणजे इथं कोण बसलेला आहे, किशोर बसलेला आहे, किशोर बसलेला आहे, किशोर. हा, पुढं त्याच्या उजवीकडे, कोणाच्या, त्याच्या उजवीकडे दुसरा अब्दुल, त्याच्या उजवीकडे दुसरा अब्दुल आहे जो अमोलच्या समोर आहे. मला माहिती आहे अमोल हित आहे, अमोलच्या एक्झॅक्ट समोर कोण बसलेला आहे असं सांगतोय, अब्दुल बसला आहे. बघा अमोलच्या उजवीकडे कोण बसलाय, अब्दुल बसलेला आहे. म्हणजे अमोलच्या एक्झॅक्ट समोर इथं अब्दुल बसला आहे, अब्दुल बसला आहे. हे मांडणंच फक्त लय महत्वाची गोष्ट आहे. मांडाय आलं की संपला विषय. म्हणजे बघा परत एकदा ही लाईन वाचतो, किशोरच्या समोर, हे इथपर्यंत तर आपण आलो होतो, रहीम पर्यंत पुट केलं, बरोबर. त्याच्यानंतर काय सांगितलं की बाबा किशोरच्या समोर रहीम आहे, किशोरच्या समोर रहीम आहे, म्हणजेच रहीमच्या समोर किशोर आहे ना. त्यांनी फक्त वाक्य फिरवले. त्यांनी काय सांगितलं, आपण रहीमला मांडला, पण त्यांनी असं नाही सांगितलं की रहीमच्या समोर किशोर आहे. वाक्य त्यांनी काय दिलं, किशोरच्या समोर रहीम आहे. याचाच अर्थ काय होतो, ह्या रहीमच्या समोर किशोर आहे. झालं ना, म्हणजे किशोरला मांडला. आता काय सांगितलं, दुसरा रहीम आहे, किशोरच्या समोर रहीम असून त्याच्या उजवीकडे दुसरा अब्दुल आहे. कोणाच्या, त्याच्या उजवीकडे, रहीमच्या उजवीकडे, बरं का. त्याच्या म्हणजे कोणाच्या, रहीमच्या. रहीमची उजवी बाजू कुठली, ही बाजू झाली. रहीम इथं बसलाय,
रहीमची उजवी बाजू ही झाली. मग रहीमची उजवी बाजू ही झाली तर पहिला आणि दुसरा अब्दुल आहे. परंतु एक्झामिनरला हे तर कुठेतरी वाटलं असणार आहे की ह्या वाक्यामध्ये थोडा घोळ विद्यार्थ्यांच्या मनात होऊ शकतो, म्हणून त्याने पुढचं वाक्य असं दिलंय की जो अमोलच्या समोर बसलेला आहे. जो म्हणजे कोण? अब्दुल. अब्दुल जो अमोलच्या समोर बसलेला आहे. मग काय मला काय करायचंय? रहीमची उजवी बाजू काय डावी बाजू काय? मला सरळ सरळ कळते ना. अमोलच्या समोर अब्दुल बसलेला आहे, रहीमच्या समोर किशोर बसलेला आहे, विजयला तर दाखवलेलेच आहे. आता बाकीचे कोण राहिले ते बघा. बर इथपर्यंत आलो. त्याच्यानंतर काय म्हणतंय? विराट हा अमोलच्या डावीकडं नाही. विराट हा कोण? विराट हा अमोलच्या डावीकडं नाही. अमोल कुठं आहे? हित. अमोलची उजवी बाजू हित, डावी बाजू हित, म्हणजे हित विराट नाही, म्हणजे चान्सेस हित आहेत. बघू आता पुढं. नाही तसेच तो अब्दुलच्या लगेच उजवीकडंही नाही. अब्दुल कुठं आहे? हित आहे. अब्दुलच्या इकडं तर विजय बसलेला आहे, हितच रिकामी जागा होते. पण ही अब्दुलची, अब्दुल इकडे बघतोय. मग अब्दुल म्हणजे आपणच आहे असं समजायचं ना, अब्दुलच्या ठिकाणी जायचं. आपली उजवी बाजू तीच अब्दुलची उजवी बाजू असणार आहे. आता अब्दुलच्या उजवीकडे कोण? विराट नाही असं म्हणते. नाही, नाही हा शब्द लय महत्वाचा आहे. नाही हा म्हणजे बघा त्यांनी काय सांगितलं की जो कोण हा विराट आहे तो विराट इथं पण नाही. कुठं? इथं पण नाही आणि अब्दुलच्या उजवीकडं पण नाही. म्हणजे 100% आता जागा कुठं शिल्लक राहिली? फक्त आणि फक्त इथं राहिली. इथं 100% कोण बसलेला आहे? विराट बसलेला आहे. कोण बसलेला आहे? विराट बसलेला आहे. झालं. विराट झाला, रहीम झाला, विजय झाला, अब्दुल झाला, किशोर झाला. आता फक्त 2 जागा रिकाम्या आहेत. बरं बघू. विजयच्या समोर निखिल असून झालं, हित पण गावलं. विजयच्या समोर निखिल आहे म्हणजे हित निखिल आहे. विजयच्या समोर निखिल आहे म्हणजे हित निखिल आहे. झालं, निखिलला पण बसवलं. विजयच्या समोर निखिल असून उरलेल्या एका जागेवरती कोण आहे? संदीप आहे. म्हणजे संदीप 100% कुठं बसवलेला आहे? इथं संदीपला बसवलेला आहे. इथं संदीपला बसवलेला आहे म्हणजे 8 नंबरला सगळ्या शेवट संदीपला बसवलेला आहे. झालं, हे मांडता आलं की सगळा प्रॉब्लेमच सुटला. मग परत एकदा सांगतो, नीट ऐका. काय करायचं? 8च्या 8 रेषा मारायचा. मी षटकोन बिटकोन अष्टकोन तसलं काय म्हणणार नाही. उद्या 6चा प्रॉब्लेम मी विचारचा ह्याच मेथडनं सोडवायचं. काय करायचं? तळात बसवायचा. तळात बसवला की बरोबर डावी बाजू उजवी बाजू लक्षात येतं. मेन बघायचं, फोकस तिथं ठेवायचा की 8 अष्टकोनात 8 जण बसलेत, 4 जण बसलेत, 6 जण बसलेत, जेवढे का बसन आहेत त्यांची तोंड कुठं आहेत? केंद्राकडे आहेत का बाहेरच्या बाजूला बघत आहेत? आता हे कुठे आहेत? केंद्राकडे बघतायत ना, सरळ सरळ इकडे केंद्राकडे बघतायत. इथं केंद्र आहे आपलं, ह्या केंद्राकडे बघतायत. म्हणजेच मला ते कळणं लय महत्वाचं आहे. कारण जर ते बाहेर बघत असतील तर डावी बाजू उजवी, डावी आणि उजवी बाजू याच्यामध्ये बदल होतो. मग मी पटापट विजयच्या डावीकडे 3 नंबरला अमोलला टाकला. अमोलच्या समोर अब्दुल असं सांगितलं. अमोलच्या उजव्या हाताला रहीम आहे 2 नंबरला, रहीमला टाकला. रहीमच्या समोर किशोर आहे असं सांगितलं. त्याच्यानंतर विराटच्या बाबतीत असं सांगितलं होतं की तो अमोलच्या उजवीकडे पण नाही, डावीकडे पण नाही, अब्दुलच्या उजवीकडे पण नाही, इथं विराटला बसवलेला आहे. विराट झाला की किशोर तर ऑलरेडी झाला होता. अब्दुलच्या इथं ह्याच्या विजयच्या समोर निखिल बसलेला असं सांगितलं आणि राहिलेल्या जागेवर संदीप बसलाय असं सांगितलं की सगळेच्या सगळे मी मांडले. प्रॉब्लेम अवघड नाही. 2-3 वेळा तुम्ही हाच प्रॉब्लेम काय करायचा? बसवून बघायचा, तुमच्या पद्धतीनं बसवून बघायचं. बसवून एकदा बसला ना, हे बसायला बघितलं की मग ह्याच्यावरती किती का प्रश्न येणार. 5 जरी प्रश्न आले तरी सगळेच्या सगळे सुटणार. बाकी प्रश्न अवघडच नसतात. आता बघा प्रश्न, बघा आता क्वेश्चन काय हार्ड आहेत का तरी. अब्दुलच्या उजवीकडे तिसरा कोण आहे? कोणाच्या? अब्दुलच्या. कुठं? उजवीकडे. कितवा? तिसरा कोण आहे? माहितीच असायला पाहिजे. मग जर हे आपलं मांडायला चुकलं की बाकीचं सगळी उत्तरच चुकणार. आता बघा, अब्दुल ह्याला मांडला, अब्दुलची उजवी बाजू आपल्याला अब्दुलच्या तिथं न्यायचा. आपली उजवी बाजू बघायची, पहिला, दुसरा आणि तिसरा कोण आहे? निखिल आहे. अब्दुलच्या उजवीकडे तिसरा कोण आहे? निखिल आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 1 राहील. कोण? निखिल आहे. बर, पुढचा प्रश्न 11 नंबरचा झाला. आता 12 नंबरचा. 3 प्रश्न याच्यावरती विचारलेले आहेत. विराटच्या
विराटच्या समोर कोण बसलेला आहे? विराटच्या काय बाकी ऑप्शन वाचतच बसायचं नाही, ऑप्शन कशाला वाचायचंय, आपल्याला प्रश्न कळला. विराटच्या समोर कोण बसलेला आहे? चला डायग्राम बघू. विराटच्या समोर कोण बसलेला आहे? आलो डायग्राम वरती. हा, विराट कोणाला विचारलाय? विराटला. विराटच्या समोर कोण बसलेला आहे? कोण बसलेलं आहे? सगळ्यात शेवट आपण ठेवलेला संदीप बसलेला आहे. बघू ऑप्शन मध्ये आहे का. विराटच्या समोर कोण बसलेला आहे? विराटच्या समोर संदीप बसलेला आहे. कोण बसलेला आहे? संदीप बसलेला. सरळ सरळच उत्तर येतात. आता 13 नंबरचा प्रश्न. किशोर व विराट यांच्यामध्ये कोण कोण बसलेलं आहे? किशोर व विराट यांच्यामध्ये कोण कोण बसले? ऑप्शन वाचाय वेळ घालवायचा नाही, तिथं डायरेक्ट डायग्राम वरती यायचं आणि बघायचं. कोणाचं विचारलंय? किशोर आणि विराटच्या मध्ये. किशोर आणि विराटच्या मध्ये. बघा डायग्राम आता बघा. कोण विचारलं? किशोर. कुठे गेला किशोर? किशोर हित आहे आणि विराट हित आहे. आणि काय विचारले? यांच्या दोघांच्या मध्ये कोण बसलेलं आहे? अमोल आणि निखिल बसलेलं आहे. कोण बसलाय? अमोल आणि निखिल. येऊया ऑप्शन वरती. अमोल आणि निखिल. सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर झाली. म्हणजे प्रश्न हा बेनिफिशियल आहे. एकदा हा सुटला असता की सगळं चाललं असतं. निखिल आणि अमोल. निखिल आणि अमोल. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी झाले. म्हणजे सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आहे. तुमचा वेळ हा जाणारच. मला एक्सप्लेनेशन करायचं होतं त्यामुळे अजून जास्त वेळ गेलेला आहे. 2-3 मिनिटांमध्ये प्रॉब्लेम व्हायला पाहिजे. 2-3 मिनिटांमध्ये जरी झाला तरी 3 प्रश्न याच्या ठिकाणी तुमचे कव्हर होतील. त्या पद्धतीने चाला. सराव व्हायला जास्त महत्वाचं आहे. एक 5-6 गणितांचा तुम्ही सराव केला ना, सरावाशिवाय हे तेवढ्या पद्धतीनं फास्ट मांडता येणार ना. कोण कोणाच्या समोर बसला, त्याच्या डावीकडे बसलाय का उजवीकडं, पहिली गोष्ट म्हणजे समोरासमोरच्या गोष्टी लगेच मांडून घ्यायच्या. उत्तरं फटाफटा निघतात. कन्फ्युजन कमी होतं. म्हणजे काही वेळेस तो जो प्रॉब्लेम होता मगाचा, त्याच्या शेवट जरी वाचला असता तुम्ही तरी ही तर एक अजून लाईन तुम्हाला कळली असते. विजयच्या समोर निखिल बसलेला आहे आणि सुरुवातीलाच काय सुरुवात कुठून केली? विजय. बरोबर का? विजयच्या डावीकडे रहीम, तिसरा अमोल. म्हणजे विजय आणि अमोल टाकून झाला असता आणि शेवटची लाईन वाचली असते ना, विजयला दाखवला की त्याच्या बरोबर समोर निखिल बसलाय, 1 2 3 पटकन मांडून झाली असते. पटकन मांडून झाली असते. म्हणजेच काय की तुम्हाला काही गोष्टी फटकन फटाफट सोडवता आल्या पाहिजे, जेणेकरून कन्फ्युजन कमी होतं. समोरासमोरच्या व्यक्ती भेटल्या की उत्तर आपल्याला फास्ट निघण्याचे चान्सेस राहतात. आता पुढचा प्रश्न. हाही प्रश्न एक्झामिनरला तुम्हाला गुंतवून ठेवण्यासाठी टाकलेलं आहे. म्हणजे पोलीस भरतीच्या मानानं की हे क्वेश्चन 100% MPSC लेवलचे क्वेश्चन आहेत आणि त्यांच्या लेवलला म्हणजे टिपिकल लेवलला प्रश्न आहेत. कारण तुम्ही ऑलरेडी पुणे सिटीमध्ये फॉर्म भरताय. पुणे सिटी तेही आयुक्तालयामध्ये. म्हणजे तुम्हाला अजून जास्त स्मार्ट असलेले पोरग त्यांना एक्सपेक्टेशन त्यांच्या आहेत. त्याच्यामुळं ह्याचे जे लेवल आहे ही बाकीच्या विद्यार्थी मित्रांच्या हे बघितलं तर नक्कीच डेफिनेटली त्याची लेवल बुद्धिमत्तेची ही टप ठेवलेली. म्हणजे सहजासहजी ऑप्शनपर्यंत उत्तरापर्यंत पोहोचू देत नाही. आता हा जो काही प्रश्न आहे 14व्या नंबरचा, या प्रश्नामध्ये म्हणजे प्रश्न हा माझ्या बाजूनं संदिग्ध आहे. म्हणजे मला जर विचारताल तर मी म्हणेल की प्रश्न चुकलेला आहे. पण ठीक आहे, म्हणजे नाही का त्यांनी तो प्रश्न काय कॅन्सल तर केलेला नाही, पण तरी माझ्या बाजूनं तो 100% करेक्ट आहे असं म्हणता येणार ना माझ्या बाजूनं. कारण ज्यावेळेस हे शेवटचा यस जो असतो त्याचं जेंडर म्हणजे लिंग सांगता येत नाही आणि प्रश्न तिथंच विचारले. हा जो यस आहे, यस शेवटचा यस ह्या समीकरणातला, म्हणजे खालीलपैकी काय खरे आहे ते विचारलंय. ह्या शेवटचं जो जेंडर आहे ह्याच्यामध्ये समीकरण जिथं संपतं, नीट लक्षात ठेवा, तुम्हाला उद्या ऑप्शनवरून उत्तर काढायला फार जास्त सोपं जाईल. मी वाटलंच तर ह्याच्यावरती फास्ट कसं सोडवायचं त्याचं एक लेक्चर घेत सेपरेट. फास्ट कसं सोडवण्याची ह्याची एक ट्रिक आहे. ह्याची ट्रिक अशी आहे या गणिताची की जो शेवट दिलेला असतो, जो कोणी शेवट दिलेला असेल ना, शेवट दिलेल्याचं लिंग सांगता येत नाही. दिलेल्याचं लिंग म्हणजे जेंडर 100% खात्रीने सांगता येत नाही. 100% खात्रीने सांगता येत नाही. परंतु ह्यांनी काय केलंय या ठिकाणी हा प्रॉब्लेम देत असताना बघा, ही जी ट्रिक आहे, वाटलंच तर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये
हे लिहून ठेवायचे की जो शेवटचा समीकरणामध्ये जो शेवटचा असतो त्याचं खात्रीनं सांगता येणार नाही. म्हणजे इथं बघा बी ऑप्शन असा दिलाय की यस हा क्यूचा बाहू आहे. सांगू शकत नाही तुम्ही 100% बाहू आहे का बहीण आहे. त्याच्यानंतर यस हा मुलगा आहे हेही तुम्ही सांगू शकत नाही, परंतु त्यांनी हे उत्तर दिलेलं आहे. पण ठीक आहे, आपण उत्तरापर्यंत कसं पोचता येईल ती आपण बघू. वाटलंच तर ही ट्रिक तुम्ही तुमच्या इथं नोटबुकमध्ये लिहून ठेवा. ट्रिक कशी आहे त्या पद्धतीनं. आता बघू पुढं काय म्हटलेलं आहे. हा असा एवढा भला मोठा प्रॉब्लेम दिलेला आहे. काय तुम्ही मला सांगा, ही वाचा वेळ जाणार आहे का? 100% वेळ जाणार आहे. म्हणजे एक्झामिनरला काय करायचंय, तुमचा वेळ घालवायचा. परंतु पाठीमागच्या क्वेश्चनपेक्षा कम्पॅरेटिव्हली जो आपण मागाचा क्वेश्चन बघितला त्या पाठीमागच्या क्वेश्चनमध्ये तुमचा वेळ हा जास्त जातो, पझलमध्ये जास्त वेळ जातो, पण नातेसंबंधामध्ये उत्तर फास्ट निघतं. फक्त काढण्याची नजर तशी पाहिजे. ही सगळा बाकीचं जे फापट पसारा दिलाय का नाही तो वाचत बसायचं नाही. कशाला काय म्हटले हे म्हणायचं नाही, डायरेक्ट समीकरणावरती यायचं. काय डायरेक्ट ह्या समीकरणावरती येतं. इथं काय समीकरण दिलंय, पी गुणुले क्यू. मी समीकरण लिहून घेतो. पी गुणुले क्यू भागिले आर वजा टी अधिक यस. हे समीकरण तुम्ही तिथं पण पेपरमध्ये लिहायचं नाही, मी तुम्हाला समजून सांगतोय म्हणून लिहिलेलं आहे. पी गुणुले क्यू भागिले आर वजा टी प्लस यस. ओके, तर काय म्हणताय, तर म्हणजे खालीलपैकी काय हे एक नातेसंबंध असतं. तर काय करायचं, गुणुले म्हणजे काय, भागिले म्हणजे काय, वजा म्हणजे काय, प्लस म्हणजे काय हे वरती इथं सांगितलेलं असतं. आपण हितनं ह्या क्वेश्चन वरून तिकडं जायचं. म्हणजे पी गुणुले क्यू, मग आता हिथं शोधायचं की गुणुले म्हणजे काय. बर या हिथं दुसरी लाईन लिहिली बघा, ए गुणुले बी. मी बाकीचं वाचत बसलो का नाही, वेळ वाचवला. वेळ वाचवण्यासाठी चालले. ए गुणुले बी म्हणजे ए ही म्हणजे जे पहिलं असेल का नाही त्याच्याबद्दलच नेहमी स्टेटमेंट असतं. इथं ए गुणुले बी केले तर पहिलं जे काय असेल, इथं ए पहिला आहे का नाही त्याच्याबद्दलच माहिती असते. मग गुणुले चिन्हाच्या अगोदर जे काय असेल त्याच्याबद्दलच सांगितलं असणार आहे. हा ही आहे किंवा हा आहे, हा त्याचा भाऊ आहे, ही त्याची बहीण आहे, पती आहे, पत्नी आहे, हे सगळं पहिल्याबद्दल सांगितलेलं असतं, त्या समीकरणाच्या पहिल्याबद्दल. आता नीट ऐका, ए गुणुले बी म्हणजे ए ही बी ची कोण आहे, पत्नी आहे. कोण आहे, पत्नी आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपण इथं मांडून घ्यायचं. इथं पी दिलेलं आहे आपल्याला, बरोबर. पी पत्नी आहे म्हणून मी तिला काय करतो, गोल करतो. मी मेल फिमेल असं काय लिहित नाही, पण आता तुमच्यासाठी इथं फक्त माहितीसाठी लिहून ठेवतो. पी ही पत्नी आहे. मग पत्नी, नवरा बायको एकमेकांच्या हातात हात असतात असं समजतो मी. आणि कोणाची पत्नी आहे, क्यूची आहे. मग क्यू हा जो काय मेल कॅन्डिडेट असतो त्याला चौकोन काढायचं. हे तर मी तुमच्यासाठी लिहून घेतो. परत नंतर मेल आणि फिमेल असं मी लिहिणार नाही. म्हणजे बघा, मी चौकोन आणि सर्कल मध्ये लिहिणार. गोल कोणाला काढणार, फिमेलला काढणार. गोल बघितला की लगेच मी 2-4 प्रॉब्लेम सोडवले की माझ्या लगेच लक्षात येणार, मी ज्या अर्थी गोल काढतोय त्या अर्थी ती फिमेल आहे, चौकोन काढतोय त्या अर्थी ती मेल आहे, आणि 2 रेषा काढतोय त्या अर्थी ते नवरा बायको आहेत. बघा, ह्या 2 रेषा काय सांगतात, नवरा बायको आहेत. नवरा बायको म्हणजे काय, पती पत्नी आहेत. तिथं वर्डिंग काय असणार, पती पत्नी आहेत. परत एकदा सांगतो, गोल म्हटलं की काय, की ती स्त्री आहे म्हणजे फिमेल आहे. चौकोन म्हटले काय, पुरुष आहे. हे मी चिन्ह कायम देणार. म्हणजे हिथून पुढे सगळे पेपर सोडवत असताना असेच देणार. मी तिथं मेल फिमेल असं लिहित बसणार नाही. प्रत्येक ठिकाणचा मी वेळ वाचवणार. मला मेल फिमेल एवढं जरी लिहायचं आणि पुढचा बरंचसं जेंडर काढायचं म्हटलं माझे 10 सेकंद जातील. मला तेवढे पण घालवायचे नाहीत. मला सेकंदाचा विचार करायचा आहे. त्याच्यामुळं फिमेलसाठी मी गोल दाखवणार, मेलसाठी म्हणजे पुरुषासाठी मी चौकोन दाखवणार, नवरा बायकोसाठी मी 2 आडव्या रेषा एकमेकांच्या हातात हात असं दाखवणार. झालं. ओके, हे मी समजून काढण्यासाठी तुम्हाला झालं, तुम्ही लिहून घ्यायचं. सुरुवातीचा पहिला प्रॉब्लेम आहे म्हणून. मग आता काय सांगितलंय, पहिलं काय सांगितलंय, पी गुणुले क्यू. मग गुणुलेचा अर्थ काय होतो, पी ही म्हटले म्हणजे 100% काय आहे, स्त्रीलिंगी आहे. मग पी ही पत्नी आहे, बी ची पत्नी आहे, म्हणजे पी स्त्री झाली, क्यू पुरुष झाला, ही दोघं काय झाली, नवरा बायको झाली. बर, पुढं त्याच्यानंतर काय केलंय, क्यू भागिले आर. मग लगेच मी भागिलेच्या हित आलो. बर, क्यू भागिले आर म्हणजे काय, ए हे बी चे वडील आहेत. ए भागिले बी
बघा इथं काय सांगते, ए भागिले बी म्हणजे ए हे बी चे कोण आहेत, वडील आहेत. मग इथं काय होणार, क्यू हे वडील होणार आहेत. आता जे काय नातेसंबंध वरती काढलेत, मुलं असतील तर खालच्या बाजूला येणार. बघा त्यांची जे जेंडर आहेत, ही मुलं जर असतील ती खाली दाखवायची, ह्यांचे आई वडील असते तर मी वर दाखवले असते. नीट ऐका, म्हणजे ती पिढी तशी दाखवायची. मधली पिढी हिथं मी लिहिली, नवरा बायकोची पिढी हिथं लिहिली. मुलं असतील खालच्या बाजूला दाखवणार, आई वडील असते ह्यांचे आई वडील नवरा बायकोचे तर ते वरती दाखवले असते. मला इथं काय सरळ सांगितले, ए भागिले बी याचा अर्थ असा होतो, ए हे बी चे वडील आहेत. कोण आहेत, बी चे वडील आहेत. मग या ठिकाणी भागिलेचा अर्थ मला हे कळलं की भागिलेच्या अगोदर क्यू आहे म्हणजे क्यू हे वडील आहेत. मग इथं हे पुरुष आहेत का, म्हणजे 100% बरोबर आहे. कोणाचे वडील आहेत, आर चे वडील आहेत. म्हणून मी ह्याच्यामधून सरळ अशी खाली लाईन मारली, आर चे वडील आहेत. इथं आर लिहिला, इथं आर लिहिला. पण आर ला मी गोल चौकोन केलाय का, केलेला नाही. का केलेला नाही, कारण मला अजून माहिती नाही की हा आर मुलगा आहे की मुलगी आहे, हे मला माहिती नाही. बर पुढं, आता पुढं काय सांगितलंय, आर वजा टी. मग आलो इथं मी समीकरणामध्ये, मला वजाचं चिन्ह कुठं दिसतंय, इथं दिसतंय. काय म्हटलंय, ए वजा बी म्हणजे ए ही बी ची बहीण आहे. म्हणजे वजा बाकी म्हणजे काय, ए ही बी ची बहीण आहे. म्हणजे पहिलं जे ए वजा बी मधला पहिला जो आहे ती बहीण आहे. कोणाची, बी ची. म्हणजे सेम इथं वजाबाकीचं चिन्ह ज्याच्या संदर्भात अगोदर असेल ते कोण असेल, बहीण असेल. बहीण म्हणजे आर ही फिमेल झाली म्हणजे स्त्री झाली, तिची बहीण आहे. कोणाची, आरच्या पुढं काय, टी आहे. टीची बहीण आहे. मग बहीण आहे म्हणून मी फक्त एकच लाईन मारली. नवरा बायकोसाठी 2 मारल्या, भाऊ बहिणींसाठी एकच मारली. परंतु टीला गोल चौकोन मी केलेला नाही. का, कारण मला अजून माहिती नाही टी ही बहीण आहे की बाबा भाऊ आहे. पुढं काय, टी अधिक यस. मग परत मी इकडे प्रॉब्लेम का आलो, ए अधिक बी म्हणजे, आता मी इथं अधिक शोधलं, ए अधिक बी म्हणजे ए हा म्हणजे 100% हा काय, चौकोन आहे. ए हा बीचा भाऊ आहे. म्हणजे या ठिकाणी टी अधिक यस चा अर्थ असा होईल, टी हा भाऊ आहे. कोणाचा, यसचा. पण यस मेल आहे का फिमेल आहे हे मला सांगता येणार नाही. त्यामुळे या ठिकाणी जो काय यस असेल हा एकतर मेल तरी असेल किंवा फिमेल तरी असेल. काय असेल, एकतर तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, मला ते समजत नाही. अशा पद्धतीनं ती माझी डायग्राम आली. आता डायग्राम आल्यानंतर प्रॉब्लेम वर जायचं. उत्तरामध्ये बघू काय काय विचारलंय. पहिला प्रश्न बघा, तर खाली ह्या समीकरणावरून खालीलपैकी कोणते खरे आहे असं विचारलेलं आहे. खालीलपैकी कोणते खरे आहे असं विचारले. टी ही क्यूची पत्नी आहे. टी कुठे हित आहे, क्यू कुठे हित आहे, ही दोघं पण मेल आहेत. पत्नी होईल का, ऑप्शन गेला. आणि तसंही तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं, हिथं जरी बघितलं असतं तर ह्या चिन्हाच्या अगोदर बघा अधिकचं चिन्ह आहे, त्याच्या अगोदरून त्याचं मेल जेंडर कळत असतं, ती स्त्री आहे का पुरुष आहे. आता मी हिथं बघितलं अधिकला काय म्हणतंय, ए हा म्हणजे पुरुष आहे. हिथं म्हणतंय टी ही, त्या वाक्यावरूनच कळलं असतं. मी ऑप्शन न वाचताच एलिमिनेट केलं असतं. कळतंय का तुम्हाला, की ए अधिक बी म्हणजे ए हा म्हणजे प्लस ज्यावेळेस येतंय त्यावेळेस प्लस चिन्ह कशासाठी येतंय, इथं बघा टीच्या म्हणजे प्लस चिन्हाच्या अगोदर टी आहे. प्लस चिन्हाच्या अगोदर टी आहे. जिथं प्लस चिन्ह आहे त्याच्या अगोदर ए आहे. आणि इथं सांगते ए हा म्हणजे ह्या टी हा पाहिजे होतं, इथं म्हणते टी ही. त्याच्यावरूनच कळलं असतं, मी पुढे वाचलंच नसतं, ही चुकीचं आहे. आता पुढं यस हा क्यूचा भाऊ आहे. ही पी क्यू नवरा बायको आहेत आणि आर टी यस ही त्यांची पोरं आहेत. ही लगेच लक्षात येते. म्हणून यस हा क्यूचा भाऊ आहे. यस हा क्यूचा भाऊ हे वडील आहेत आणि ही मेल आहे का फिमेल काय कळे नाही, त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. पुढं टी व आर हे भाऊ आहेत.
टी आणि आर हे भाऊ आहेत, 100% हे भाऊ बहीण आहेत, परंतु आर काय हो, आर ही त्यांची बहीण आहे, भाऊ हे 100% काय आहे, चुकीचं आहे. राहिला ऑप्शन एकच, यस हा पी चा मुलगा आहे, यस हा पी चा मुलगा आहे. इथं हा यस दिलाय आणि हा पी चा मुलगा आहे, 100% बरोबर आहे. यस हा पी चा मुलगा आहे, फक्त मुलगा आहे की मुलगी आहे ह्याच्याबद्दल संदिग्धता आहे. त्याच्यामुळे हे 100% वाक्य बरोबर नाही, पण पार्शियली बरोबर आहे, म्हणजे काही प्रमाणात बरोबर आहे. 100% विधान हे बरोबर आहे असं म्हणता येणार नाही. त्याच्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर यस हा पीचा मुलगा आहे. पी ही तर त्याची आई आहे आणि यस हा एकतर तिचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल हे आपल्याला खात्रीनं सांगता येत नाही, परंतु तिचं अपत्य आहे एवढं 100% खरं आहे. बघा, मुलगा आहे की मुलगी आहे हे सांगता येत नाही, परंतु तिचं अपत्य आहे एवढं 100% खरं आहे. म्हणून ही डायग्राम अशा पद्धतीनं काढायची. तुम्ही प्रॉब्लेम हा व्यवस्थित बघा, 2-2, 3-3 वेळा बघा, त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला वाटल्यास हवा असल्यास तो काढून घ्या. मी कशा पद्धतीने दाखवलाय, प्रॉब्लेम कसा म्हणतोय, डायग्राम कशी काढली, मी पुढच्या ह्याच्यामध्ये लेक्चरमध्ये हे सगळं दाखवणार नाही. हे सगळं दाखवणार नाही की बाबा गोल म्हणजे फिमेल किंवा वाटलंच तर ह्याचे एक 5-6 क्वेश्चनचा एक मी सेशन घेईन. त्या सेशनमध्ये तुम्हाला ब्लड रिलेशन आत्तापर्यंतचे जे काय PYQ आले त्यातनंच तुम्हाला 5-6 प्रश्न समजून सांगेल की एकदा तुम्हाला समजले का नाही ह्याच्यात अवघड असं काहीच नाही. उत्तर तुम्हाला 100% एक तर फक्त हे मांडायला शिकलं पाहिजे. हा पण एक पझलचा म्हणजे कोड्याचा पार्ट आहे. म्हणजे त्यांनी नातेसंबंध विचारलेत, पण नाते पण कसे विचारलेत, कोड्यात विचारलेत, बरोबर का. त्याचं समीकरण दिलं, त्या समीकरणावरून तुम्ही ओळखा की ही ह्याची बहीण आहे, ही ह्याची आत्या आहे. म्हणजे मला काय म्हणायचंय, विद्यार्थी मित्रांच्या लेवलला क्वेश्चन पेपर टफ होता. तरी माझ्या माहितीनुसार ह्याचं 131 मेरिट लागलेलं आहे. म्हणजे बघा 131 पाडायचे म्हटले तर 40-45 ग्राउंडला जर मार्क घेतले तर 40-45 ग्राउंडला मार्क घेतले तरी पण 45 धरा तुम्ही, सपोज टॉप लेवलचे मार्क घेतले त्या मुलाने, पुण्यासाठी करतोय म्हटलं टॉपच घेतलेच नाही, 45 मार्क जरी घेतले तरी 45 आणि 5 50 आणि 131ला मेरिट लागलं. म्हणजे ते 30 आणि हे इकडचे 50 80 85 ते 90च्या रेंजमध्ये पोरांनी मार्क घेतले. म्हणजे सुरुवातीला ह्या पेपरच्या बाबतीत असा क्लू होता, सुरुवातीला बुद्धिमत्ता हातात घ्यायचं नव्हतं. बुद्धिमत्ता जरी हातात घेतलं तरी जे प्रश्न फटाफट सुटतील ते सोडवून घेणे आणि मगाचा जो काय 13, 11, 12, 13 3 प्रश्न होते ते थोडं लेट ठेवणे, त्याच्यानंतर हा प्रश्न अगोदर घेणे, मग ते 3 प्रश्न घेणे, असा प्रकार होता. आणि त्या पद्धतीनं पुढं चालायला पाहिजे होतं. आता पुढचा प्रश्न घेऊ आपण 15 नंबरचा. हा पण प्रश्न तुमच्या लेवलला 100% हार्ड आहे, 100% हार्ड आहे, पण आपण त्याला सोप्या पद्धतीने करू. तिथं सिरीज समजणे तशी कंपॅरेटिव्हली अवघड आहे. आणि परत हा मला असं वाटतं की ह्या प्रश्नपत्रिकेतला जवळपास 2रा-3रा प्रश्न की जो त्यांनी सिरीजवरती टाकले. म्हणजे बुद्धिमत्तेचा मास्तर फार खूंकार होता मास्तर. आता बघा, ज्यांनी कोणी पेपर काढला असेल, ही एक सिरीज दिलेली आहे आणि अशी सिरीज दिली की मी तुम्हाला अगोदरच एक ट्रिक सांगितलेली की ऑप्शनवरून जा. कसं जा, ऑप्शनचा जास्तीत जास्त वापर करा. आता बघा, हिथं ऑप्शन नंबरला खाली बाणे, हिथं खाली बाणे, हिथं खाली बाणे आणि इकडंच एकाच ठिकाणी वर आहे, म्हणजे हे उत्तरात नसणारच आहे. म्हणजे हे 3 काय करायचे, तिथं टाकून बघायचे, हे 3 टाकून बघायचे आणि शेवटच्या ठिकाणी हिथं उभा आहे, हिथं उभा आहे, हिथं उभा आहे, हिथं उभा आहे, शेवटचं बघा, हिथं शेवट उभा आहे, म्हणजे 100% हिथं उभंच येणार आहे. म्हणजे मला एवढं तर कळलं, हिथं असं असणार आहे उभं, इथं काय असणार आहे, उभं असणार आहे. मग आता ह्या शेवटून मला काय लॉजिक लागतंय का ते बघितलं आणि तुम्हाला मी अगोदर सांगितलं की टोटल सगळं मोजायचं, 3 किंवा 4चे काय करायचे, ग्रुप करायचे, 3 किंवा 4चे ग्रुप करायचे, तरच हा प्रश्न सुटतो, तरच तुम्हाला लॉजिक लागतं. आता 3 किंवा 4चे ग्रुप करायचे, मी खाली ऑप्शन बघितले साधारणतः मला 4 दिसतात, त्यामुळे मी काय सुरुवातीला करणार, तुम्हाला मी अगोदर सांगितलं मोजायचं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 दिसतात. 20ला जर 4 न भागलं तर 4×5 20, म्हणजे मला 4 ह्याचे पार्ट करणं गरजेची गोष्ट आहे. 4 ह्याचे जर पार्ट केले तर माझे किती पार्ट होतील, 5 पार्ट होतील. ओके, बर. जर 4 ह्याचे पार्ट करायचे म्हटले
तर मला काय लॉजिक लागते का ह्या हिशोबाने मी पुढं 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 जाणार. तर ह्या दिलेल्या समीकरणामध्ये काय केलेलं आहे त्यांनी, की जी काय पाठीमागची आकृती दिलेली आहे बघा, इथे एक्सप्लेनेशन मध्ये दिलेलं आहे की दिलेल्या चिन्हाचे प्रत्येक 4 चिन्हाचे गट केले, 4 गट करायचे हे आपल्याला माहिती आहे. आणि तुलने आकृतीच्या मागील गटाच्या आकृतींच्या तुलनेने 90 अंशात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवलेले आहे. म्हणजे समीकरण कसं केलेलं आहे की जर बघा नीट ऐका की या ठिकाणी माझ्या असं लक्षात येतंय, दिसेल असं पाठवतो, हे बघा इथं सोडवून दिलेलं आहे, इथं स्पष्टीकरणात तुम्हाला सांगायला मला बरं पडेल. इथं बघा की 4 गट केले, 4 गट करत असताना काय केलेलं आहे की हा उभा आहे, त्याच्यानंतर हा या बाजूला आडवा आहे, म्हणजे इथं 12 वाजतील असं घड्याळाच्या दिशेने, इकडं 9 वाजतील असे, इथं 6 वाजतील असे, आणि इकडे 3 वाजतील असं आहे. ज्यावेळेस मी परत पुढचा ग्रुप तयार करतोय त्यावेळेस हाच ग्रुप असा उलटून असा इकडे टाकलेला आहे बघा. हा सगळा टोटल ग्रुप जो आहे हा तो उलटून असा इकडे टाकलेला आहे. म्हणजे बघा याला मी असा टाकला तर यू हिथं येईल, सी इकडे येईल असा, या पद्धतीनं यू खालीच राहील, आणि हा पहिला जो सी आहे तो इथं असा येईल. कळलं. परत किंवा याच्यामध्ये दुसरं लॉजिक पण असं लागतंय की हा जो पहिला ग्रुप आहे ह्या पहिल्या ग्रुपला घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवायचं. म्हणजे बघा घड्याळ आपलं असं फिरतंय, हे घड्याळ आहे 12, 9, 3 आणि 6. जनरल घड्याळ कसं फिरतं, असं फिरतं, या डिरेक्शन मध्ये फिरतं, पण इथं काय करायचं असं फिरवायचं. म्हणजे हे जे हा जो चिन्ह आहे, हे जे चिन्ह आहेत 4 जणांचे, म्हणजे यू असा बाण, त्याच्यानंतर हे असं आणि हे असं, ह्याला काय करायचं पुढचा 4 जणांचा ग्रुप करताना, हा एक 4 जणांचा ग्रुप झाला, पुढचा 4 जणांचा ग्रुप करताना काय करायचं, ह्या प्रत्येक चिन्हाला, म्हणजे हे 1 नंबरचं चिन्ह, हे 2 नंबरचं चिन्ह, हे 3 नंबरचं चिन्ह, हे 4 नंबरचं चिन्ह, ह्या प्रत्येक चिन्हाला घड्याळाच्या उलट्या दिशेनं फिरवायचं. म्हणजे बघा आत्ता इथं किती वाजलेत 12, इथं किती वाजलेत 9, इथं किती वाजलेत 6, आणि इथं किती वाजलेत 3. मग आता त्याला असं न फिरवता असं फिरवायचं, म्हणजे उलट्या बाजूनं. म्हणजे आता जर इथं 12 वाजले असतील तर इकडं 3 वाजण्याच्या ऐवजी ह्याला उलट्या दिशेनं फिरवायचं 90 अंशामध्ये. म्हणजे इथं किती वाजायला पाहिजे, 9 वाजायला पाहिजे, असं चिन्ह यायला पाहिजे. म्हणजे असं चिन्ह आलं बघा, इथं असं चिन्ह दिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर इथं 9 वाजलेत, असं उभं 12 करण्याऐवजी काय करायचं, घड्याळाच्या उलट्या दिशेनं, म्हणजे किती 6 वाजायला पाहिजे, असं चिन्ह काढायचं. पुढं हिथं किती वाजलेत, 6 वाजलेत, उलट घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जायचं, म्हणजे किती वाजायला पाहिजे, 3 वाजायला पाहिजे. फिरवलं त्याला, 3 वाजले, आणि आता इथं 3 वाजलेत घड्याळाच्या उलट्या दिशेनं, म्हणजे 6 वाजण्याच्या ऐवजी उलट्या दिशेने 12 वाजणार, म्हणजे उभं करणार, त्याला उभं केलं चिन्ह. अशा पद्धतीनं हे फक्त प्रत्येक चिन्ह काय केलेलं आहे त्या पद्धतीनं उभं आडवं केलेलं आहे. कसं, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं. कसं, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं, असं लॉजिक लावलेलं आहे, असं लॉजिक लावलेलं आहे. इथं आहे. आणि मग हेच लॉजिक पुढं कंटिन्युएशन मध्ये केलेलं आहे. आता इथं बघा, जर हे इथं असं आलं तर आता पुढची सिरीज कशी येईल, पुढची सिरीज कशी येईल, आता इथं किती वाजलेत, 9 वाजलेत, तर आता किती वाजायला पाहिजे, 6 वाजायला पाहिजे, 6. इथं किती वाजलेत, 6 वाजलेत, उलट जायचं घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं, 6 वाजलेत तर किती वाजायला पाहिजे, 3 वाजायला पाहिजे. बरं, पुढं त्याच्यानंतर
हा कसा 3 वाजलेत त्याचे किती वाजायला पाहिजेत 12 वाजायला पाहिजेत आणि इथं 12 वाजलेत त्याचे किती वाजायला पाहिजेत 9 वाजायला पाहिजेत. झालं. इथं बघा तुम्ही 1 2 3 3 नंबरला सेम असंच आलेलं आहे 1 2 3 आणि 3 झालं. परत ह्याचं काय करणार सेम त्याचं घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं कसं येईल. इथं 6 वाजलेत त्याचे आता किती वाजतील 3 वाजतील. त्याचे किती वाजतील 3 वाजतील. पुढं हिथं 3 वाजलेत त्याचे 12 वाजतील. हिथं 12 वाजलेत त्याचे 9 वाजतील आणि हिथं जे 9 वाजलेत त्याचे 6 वाजतील. अशा पद्धतीनं ही सिरीज कंटिन्युएशनमध्ये गेलेली आहे. आणि मग लॉजिक तुम्ही बघा तिथं पेपरमध्ये लॉजिक लागणं हे फार जास्त म्हणजे माझ्या दृष्टीने तर हा टफ लेवलचा प्रश्न होता. माझ्या दृष्टीनं हा तिथं टफ लेवलचा प्रश्न होता. आणि तरी ज्याला तिथं लॉजिक समजेल की बाबा अशा अशा पद्धतीनं चिन्हांची अरेंजमेंट केलेली आहे की हिथं गेल्यावरती हिथं एक लाईन मारलेली त्याच्यानंतर 4 नंबरचा उभा गट हिथं केलेला आहे आणि पहिलं हिथं यू असं टाकायचं आहे यू. मग ह्याच्यावरून आपल्याला कळायला पाहिजे होतं हे जर असं फिरवलं घड्याळाच्या काट्या विरुद्ध का हे चिन्ह दिलेत. ज्यावेळेस आपण चिन्ह देतो त्यावेळेस चिन्ह दिल्यानंतर एक लॉजिक लक्षात ठेवायचं. काय लॉजिक आहे. लॉजिक असं आहे की चिन्ह दिल्यानंतर बघा लक्षात ठेवा चिन्ह दिल्यानंतर ते एक तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवा एक तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवा किंवा विरुद्ध दिशेने फिरवा विरुद्ध दिशेने फिरवा. हेच ह्याच्या पाठीमागचं लॉजिक आहे. बाकी ह्याच्यामध्ये डिटेल असं काही सांगण्यासारखं नाही. हे लॉजिक लक्षातच ठेवायचं. लॉजिक असं आहे की जर तुम्हाला चिन्ह दिले तर एक तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं फिरवायचं किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं फिरवायचं. 90 डिग्री फिरवले का 180 डिग्रीत फिरवले त्याच्याकडे एक लक्ष द्यायचं. 180 म्हटलं की सरळ रेषेत येतं. 90 दिलं म्हणजे की बरोबर काटकोनात म्हणजे हा असा जो कोण होतो हा काटकोन असतो. बघा तुम्ही असा बरोबर काटकोनी गुन्हे असतो तो काटकोनी गुन्हे असतो. मग हे जे काही समीकरण आहे हे समीकरण तुम्ही नीट लक्षात घ्या. हे तुम्ही खाली सोडवून दिलेलं आहे की हे असं सुरुवातीला असं होतं. हे चिन्ह काय केलेले आहेत घड्याळाच्या काट्याच्या बरोबर 90 डिग्रीमध्ये घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने प्रत्येक सेट पुढं नेलेलं आहे आणि त्याच्यावरून ह्या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. हा प्रश्न कंपॅरेटिव्हली विद्यार्थ्याच्या अँगलनं म्हणजे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्याच्या अँगलनं टफेस्ट लेवलला क्वेश्चन होता. या प्रश्नाचं उत्तर राहील ऑप्शन नंबर बी. किती ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं उत्तर राहील. आणि एक ऑप्शन तर आपण एलिमिनेट केलाच होता 4थ्या नंबरचा आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितले एक मॅक्सिमम प्रोबॅबिलिटी ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 असण्याची असतेच. त्या लॉजिकनं जायचं. लॉजिक आपलं थ्रूआउट सेम ठेवायचं. आता पुढचा 16 नंबरचा प्रश्न. नंबरचा परत एक सिरीजचा प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न आपण घेऊ. बघा काय विचारले. याही प्रश्नाचं लॉजिक तिथं पेपरला कळलं मला म्हणजे विद्यार्थ्यांचे ज्यांचा सराव कम आहे त्यांना मला कमीच वाटतं. पण बघा आपण इथं बघू 2 चौकोन त्याच्यानंतर परत 2 चौकोन प्रश्नचिन्ह परत 2 चौकोन प्रश्नचिन्ह परत 3 त्रिकोण त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह 2 चौकोन प्रश्नचिन्ह म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असं विचारलेलं आहे. आणि मग खाली दिले तुम्हाला मी सांगितलंय ह्या प्रश्नाचं उत्तर जास्तीत जास्त ऑप्शनवरून काढण्याचा प्रयत्न करायचा. मग तुम्ही जर ऑप्शन बघितले तर ह्या ठिकाणी 2 ठिकाणी चौकोन दिलेत 2 ठिकाणी त्रिकोण दिलेत. शेवट बघितलं तर 2 ठिकाणी त्रिकोण दिलेत 2 ठिकाणी चौकोन दिलेत. म्हणजे 100% काय केलेलं आहे एक्झामिनरनं
क्वेश्चनचे ऑप्शन पण डिफिकल्टी लेवलला ठेवलेले आहेत. मग या प्रश्नाच्या पाठीमागचं लॉजिक असं की तुम्हाला मी सांगितलं की ग्रुप करा. काय करा? ग्रुप करा. ग्रुप केल्यानंतर तुम्हाला हे प्रश्न सुटतील. मग ह्याचा ग्रुप अशा पद्धतीने हे तर केलेला आहे की 2 चौकोन, बघा 2 चौकोन, त्याच्यानंतर 5 त्रिकोण. किती? 5 त्रिकोण. नीट बघा. 2 चौकोन आणि किती? 5 त्रिकोण. 5 त्रिकोण हे त्या ठिकाणचं लॉजिक आहे. त्यामुळे ह्या पहिल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येईल? त्रिकोण येईल. मग पहिला ऑप्शन गेला, दुसरा ऑप्शन गेला. आता बघा इथं त्रिकोण आहे, इथं त्रिकोण आहे, बी आणि डी. बी आणि डी म्हणजे ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये कन्फ्युजन झालं. तर सरळ सरळ प्रेफरन्स कशाला द्यायचा? जर सुटलं नसतं तरी ऑप्शन नंबर 2 ला द्यायचा. म्हणजे 2 चौकोन 5 त्रिकोण. त्याच्यानंतर काय केले? चौकोनाची संख्या वाढवत न्यायची, त्रिकोणाची संख्या कमी करत न्यायची. मग आता इथं बघा 1 चौकोन दिलाय, 1 2 आणि इथं चौकोनाची संख्या मी काय सांगितलं लॉजिक? वाढवत व्हायची. म्हणजे इथं काय येणार आहे? चौकोन येणार आहे. 3 चौकोन. किती? 3 चौकोन. आणि त्रिकोण काय करायचा? 1 कमी करायचा. म्हणजे 4 किती येणार? त्रिकोण येणार. 4 किती येणार? त्रिकोण येणार. म्हणजे 4 त्रिकोण, 3 चौकोन आणि 4 त्रिकोण असं पुढचा पॅरामीटर आला असता. म्हणजे माझ्या गाळलेल्या जागी काय आला असता? चौकोन आला असता. इथं दोन्हीही ऑप्शन मध्ये चौकोन दिलेला आहे. हा जो चौकोन मी इथं टाकला असता ऑप्शन वरून, तरी मला कळलं असतं की बाबा माझं हेच यायला पाहिजे. आणि तिसऱ्या प्रश्नचिन्हाच्या जागी माझा त्रिकोण यायला पाहिजे. इथं त्रिकोण दिलेलं आहे, त्या अर्थी ऑप्शन नंबर बी माझं उत्तर राहील. इथं त्रिकोण येणार, परत इथं चौकोन, म्हणजे इथं परत काय येईल? चौकोन येणार. मग लॉजिक काय? 2 चौकोन 5 त्रिकोण. त्याच्यानंतर परत चौकोनामध्ये काय करायचं? वाढ करायचे. 2च्या ऐवजी 3 चौकोन आणि त्रिकोण काय करायचे? घटवायचे. 5च्या ऐवजी 4. परत ह्या 3 चौकोनाच्या ऐवजी काय करणार? 4 चौकोन करणार आणि त्रिकोणाच्या ऐवजी 3 त्रिकोण करणार. अशा पद्धतीनं लॉजिक काय होईल? पुढं जात राहील. विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही सिरीज आहे, क्वेश्चन शक्यतो याच बेसिसवरती येतात. म्हणजे काय करायचं? हे जे आपण क्वेश्चन घेतलेले आहेत, ह्याच क्वेश्चनमध्ये हे लॉजिक तसंच ठेवणार. चौकोनांची संख्या वाढत नेली, त्रिकोणांची संख्या कमी करत नेली. उद्या जास्तीत जास्त प्रश्न काय करतील? चौकोनांची संख्या कमी करत नेतील, त्रिकोणांची संख्या वाढवत नेतील. ह्याच्या पलीकडे ह्याच्यामध्ये दुसरं काहीही करू शकत नाही. आणि ॲज इट इज गणितं पडतात, ॲज इट इज लॉजिक वरती पडतात. हे तो सपोज चौकोन दिलेत, उद्या चांदण्या देतील, बदाम देतील, काही देतील, फक्त चिन्ह बदलतील आणि प्रश्न तोच ठेवतील, पॅटर्न तसाच ठेवतील. पॅटर्न लक्षात घ्यायचा. हा पॅटर्न तुम्ही लक्षात ठेवा. हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतील? आज प्रॉब्लेम होते, त्यातल्या त्यात 2 पझल होते, म्हणून तो एक्सप्लेनेशनला मला जास्तीत जास्त वेळ लागलेला आहे. बाकी ज्यावेळेस आपल्या पुढचे गणित वगैरे कशा पद्धतीने येईल तशा पद्धतीने आपण स्पीड घेऊन तुम्हाला सोडवून देऊयात. आज आपले साधारणतः 16 क्वेश्चन नंबरपर्यंत आलेलं आहे. पण पझलचे प्रॉब्लेम होते, त्याच्यामुळे वेळखाऊ प्रोसेस होती. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा आणि जेणेकरून मी जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेल. धन्यवाद.